बघा या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला याची प्लेस व्हॅल्यू जर काढायची असेल तर प्लेस व्हॅल्यू मध्ये म्हणजेच त्याला आपण स्थानिक किंमत म्हणत असतो. प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिहिताना हा जो काही नंबर आहे 2539.356 या नंबर मध्ये बघा या 9 ची प्लेस व्हॅल्यू जी आहे ती फक्त 9 असेल, 3 ची प्लेस व्हॅल्यू असेल 30, 5 ची प्लेस व्हॅल्यू असेल 500 आणि 2 ची प्लेस व्हॅल्यू आहे 2000. आलं लक्षात? त्यानंतर 3 जो आहे या 3 ची प्लेस व्हॅल्यू आहे 0.3 किंवा 3/10. 5 ची प्लेस व्हॅल्यू जी आहे ती आहे 5/100 किंवा त्याला आपण लिहिताना 0.05 लिहितो. आणि ह्या 6 ची प्लेस व्हॅल्यू आहे 6/1000 किंवा 0.006. आलं का लक्षात सर्वांना? हा याच्यामध्ये काय अडचण आहे का प्लेस व्हॅल्यू मध्ये? लक्षात आली का सर्वांना? आता बघा तुमच्या समोर जी प्लेस व्हॅल्यू दिली ती एकदा लिहून घ्या सगळ्यांनी. ज्यांना माहित नसेल त्यांनी लिहून घ्या व्यवस्थित. प्रत्येक अंक वाईज ही प्लेस व्हॅल्यू व्यवस्थित राईट करून ठेवायची. लिहिलं सर. या संख्येचं वाचन कसं केलं जातं ते वाचन पण लिहून घ्या. मराठीमध्ये देतो आधी लिहून. प्लेस व्हॅल्यू झाली सगळ्यांचे लिहून? हो सर. आता बघा पुढचा नंबर जो आहे याचं वाचन कसं करतात ते समजून घ्या. 25,312.312. वाचन बघा कसं करतात. 25,312 25,312 दशांश चिन्ह 312. इंग्लिश मध्ये रीडिंग बघा कसं आहे. 25,000 300 12.12. अशा प्रकारे याचं रीडिंग करायचं आहे किंवा वाचन करायचं आहे. जमेल का सगळ्यांना? हो सर जमेल. जमेल ना? लिहून घ्या व्यवस्थित. झालं सर लिहून. ओके. आता दशांश अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी आपल्याला बघायची. डेसिमल फ्रॅक्शन बघा डेसिमल फ्रॅक्शनची ऍडिशन कशी करायची तर बघा 325.29 प्लस 69.235 असा नंबर आहे दिलेला. तर या नंबरचे ऍडिशन करताना नेहमी लक्षात ठेवायचं की आपली मांडणी करताना पॉइंट खाली पॉइंट राईट करायचा. म्हणजे एक्झाम्पल बघा काय आहे 325.29. त्यानंतर बघा हा जो 69 आहे हा 6 2 च्या खाली घ्यायचा, 5 च्या खाली 9 घ्यायचा आणि बघा इथे पॉइंट आहे ना
बरोबर या पॉइंटच्या खाली हा नंबर आला म्हणजे आपला नंबर येतो 2, 3, 5. आता बघा इथे 9च्या समोर काहीच नाही म्हणजे इथे 0 घ्यायचा आणि इकडे 3च्या पुढे 0 घेतला काय किंवा नाही काय काही फरक पडत नाही. त्यानंतर बघा याची करायची आपल्याला ऍडिशन. तर ही ऍडिशन करताना इथे बघा 0 प्लस 5 केलं तर आन्सर काय येणार आहे 5. 9 प्लस 3 केलं तर आन्सर काय येईल 12. कॅरी आला 1. 2 प्लस 2 4. 4 प्लस 1 5. पॉइंटच्या जागेवर पॉइंट घ्या. 9 प्लस 5 किती होतात 14. कॅरी आला 1. 6 प्लस 2 8. 8 प्लस 1 9. त्यानंतर 3 ऍज इट इज. आन्सर काय येणार आहे तुमचं 394.525. येते का लक्षात? येस सर. हा कोणाला काही अडचण याच्यामध्ये? सर्वात आधी हे पहिलं एक्झाम्पल तुम्ही राईट करायचं आहे. तुम्हाला सोडवण्यासाठी उदाहरण आहे. सर तो शेवटचा अंक कोणता आहे 8च्या नंतर? सर 3 सॉरी. सर मी पाठवलं. ओके. सर मी पण टाकलं. सर मी बघा तुम्हाला आन्सर द्यायचा आहे. सर तिथे हाच्या पुढे सरकला होता. मग पुढेच जायचं ना, हातच्या पुढेच जाईल ना. आपण हातच्या आल्यानंतर पुढे येतो, पुढे येतो असतो ना. सर डेसिमलच्या प्रथमेश तुझा आजच्या राहिला बघ, काही राहिला, कॅरी दिला नाही तू. येस, व्हेरी गुड. बघा किती जणांनी उत्तर दिलं आहे. मानसी तुझं उत्तर पॉइंट मधलं चुकलं. सगळ्यात जास्त घाई करून उत्तर दिलंय तू. शरवीने सर्वात फास्ट दिलेलं आहे उत्तर, नंतर शुभम, नंतर मानसी, नंतर स्वरूपा, संकल्प, धनश्री, व्हेरी गुड. त्यानंतर रुपेश, त्यानंतर धनश्री महाले, त्यानंतर रुपेशने दिलेलं आहे. रुपेश सुद्धा पण हातच्या राहून गेलेला आहे. त्यानंतर आबोलीने दिलेला आहे. प्रथमेशने दिलेला आहे, प्रथमेश गांगुर्डे. त्यानंतर पुढे बघा, पुढचं उत्तर दिलं आहे श्रेया निरगुडे. यस, त्याच्यानंतर उत्तर आहे बघा श्रेया नाही शौर्या. अच्छा शौर्य आहे का, सॉरी. रुपेश, नंतर धनश्री, अबोली, प्रथमेश, शौर्य, सॉरी शौर्या. त्यानंतर अन्वीने दिलेला आहे, नंतर पूर्वा, समीर, शांभवीने दिलेला आहे, गणेश लोहारकरने दिलेला आहे, संस्कृती ठाकरे, ओवी तुझं उत्तर चुकलं. ओवी वान उत्तर चुकलं बघ, कर. त्यानंतर आदर्श पवार तुझंही उत्तर चुकलं आहे. आदिती उत्तर दे व्यवस्थित. आदर्श तुझा पॉइंट चुकला बघ, जरा व्यवस्थित कर जरा पुन्हा एकदा. त्यानंतर बघा समीरने दिलेला आहे, शांभवी, गणेश लोहारकर, संस्कृती. दिसत नाही मला. काय दिसत नाहीये सर मी 1 नंबरचे टाकले होते आन्सर.
वन नंबरचं थोडंच टाकायचं होतं. ओके, आधी सोडवलं होतं. ओके ओके, हरकत नाही. ठीक आहे, ठीक आहे, आलं लक्षात. ओके. स्नेहल, उत्तर चुकलं. व्यवस्थित कर पुन्हा एकदा. स्नेहल नागरिक, हातच्या विसरली. शर्मा ठाकूर बरोबर आहे. समर्थ आरकडे, तुझाही उत्तर चुकलेलं आहे. रुपेश व्हेरी गुड. समर्थ व्हेरी गुड. हा, संकेत व्हेरी गुड. आदर्श आता व्यवस्थित सोडवलं आहे. शर्मांचं व्यवस्थित. सोहम, सर प्लेस व्हॅल्यू नाही टाकायची आता आपल्याला उत्तर सोडवायचे, ऍडिशन करायचे आहे, त्याचे ऍडिशन कर. युगांत व्हेरी गुड. शर्मन व्हेरी गुड. आरुषी व्हेरी गुड. यस. रुद्र व्हेरी गुड. शर्मन व्हेरी गुड. हा, रिपीट करू नको शर्मन, मला बाकीच्या मुलांचे पण एक्झाम्पल बघायचे असतात. एकदाच एका प्रश्नाचं एकदाच उत्तर द्यायचं. सोहम व्हेरी गुड. यस. साहिल व्हेरी गुड. चला आता मी उत्तर सांगतो तुम्हाला कशा पद्धतीने करायचं तुम्हाला. तर बघा, 42,432.68 म्हणजे 42,432.68 आहे. याची ऍडिशन करायची असेल तर कशी करणार आपण? 382.683 यांचे ऍडिशन बघा. 3 च्या जागेवर 3, 8 + 8 16, कॅरी आला 1, 1 + 1 सॉरी 6 + 6 12, 12 + 1 13, कॅरी आला 1, 2 + 2 4, 4 + 1 5, 8 + 3 11, कॅरी आला 1, 4 + 3 7, 7 + 1 8, देन 2 जशाच्या तसा 4 जशाचा तसा तुमचा आन्सर जिथे पॉइंट होता त्या पॉइंटच्या खाली पॉइंट लिहून टाकायचा. आन्सर आला आहे 42,815.363. परत सांगा ना. जशी नॉर्मल तुम्ही ऍडिशन करताना तशीच करायची, फक्त रायटिंग करताना ह्या पॉइंटच्या खाली पॉइंट आला पाहिजे हे लक्षात ठेवायचं. आलं का लक्षात? इथे काहीच नाही, इथे 0 घेऊन टाकायचा. कळतंय का? हो सर. पुढे नंबर आहे तुमच्यासाठी 98.325 प्लस 6.325. डबल झालं, थांबा जरा. 232.48 सर्वांनी सोडवायचं आहे. उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. बघूया कोण फास्ट देते उत्तर. लक्षात ठेवा, पॉइंट खाली बरोबर पॉइंट आला पाहिजे. शरयूने सर्वेशने सर्वात फास्ट टाकलेलं दिसत नाही. शरयू, नंतर मानसी, नंतर स्वरा व्हेरी गुड. संकल्प व्हेरी गुड. शुभम, धनश्री, प्रथमेश व्हेरी गुड. शर्मान व्हेरी गुड. काकडे व्हेरी गुड. काकडे पण तुझ्या कॅरी चुकला. आबोली व्हेरी गुड. शौर्या व्हेरी गुड. साहिल तुझा आन्सर चुकला आहे. त्यानंतर रवी आरखडे. समर्थ व्हेरी गुड. बघा, सोहम तुझा आन्सर चुकलाय, जरा व्यवस्थित कर पुन्हा एकदा. पॉइंट खाली पॉइंट घे. समर्थ व्हेरी गुड. आयुष व्हेरी गुड. संध्या व्हेरी गुड. संस्कृती व्हेरी गुड. प्राजक्ता व्हेरी गुड. प्राजक्ता जोशी, तू देवगावचीच ना ग? प्राजक्ता जोशी कोणाचं आहे? तुझ्या मम्मीचं नाव आहे घे. हो. तुझं नाव काय ग? ओवी. तिथे ओबी नाव कर ना, मम्मीचं नाव कशाला टाकते? हा, ओबी व्हेरी गुड. माझ्या लक्षात येत नाही ना मग नाव. त्यानंतर धनश्री व्हेरी गुड. यश व्हेरी गुड. सोहम व्हेरी गुड. आदर्श व्हेरी गुड. रितेश व्हेरी गुड.
शर्मन उत्तर चुकलं, जुनं उत्तर टाकू नको, आता जे दिलंय ते सोडव. शुभम व्हेरी गुड. काकडे व्हेरी गुड. काकडे तुझं नाव टाकतं तिथे, प्रोफाईल मध्ये जाऊन तुमचं नाव चेंज करून घ्यायचं जर आई वडिलांचं कोणाचं असेल तर. हा, सोहम व्हेरी गुड. रुपेश व्हेरी गुड. गणेश व्हेरी गुड. शर्मन व्हेरी गुड. आयुष व्हेरी गुड. युगांत व्हेरी गुड. रुद्र व्हेरी गुड. स्नेहल व्हेरी गुड. सोहम व्हेरी गुड. समीक्षा व्हेरी गुड. शांभवी व्हेरी गुड. हा, थांब शरवी थोडस, पुढे प्रश्न जरा सर्वांना आले की मग हळूहळू येईल. ओम व्हेरी गुड. स्वरूपा व्हेरी गुड. चला, उत्तर तुमचं चेकआउट करूया आपण, बरोबर आहे का नाही. आरुषी व्हेरी गुड. सार्थक व्हेरी गुड. पियुष व्हेरी गुड. तुम्ही थोडासा वेळ तुम्हाला लागतोय, पण क्रिया करण्याचा टाइम वाढवा. साहिल, तुझा पॉइंट राहून गेला. बघा, उत्तर तुम्हाला काय तुम्हाला सांगितलं, पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे. नंबर लिहिताना व्यवस्थित राईट करत चला. पॉइंट खाली पॉइंट घ्यायचा म्हणजे बघा, पॉइंटच्या इकडे 2 लिहायचा, इथे 3 लिहायचा आणि इकडे 2 लिहायचा. त्यानंतर इकडे 1 आहे. आता इथे काय आहे, 8 + 2 10, पर्यायाला 1, 4 + 3 7, 7 + 1 8. पॉइंटच्या जागेवर खाली पॉइंटच घ्या. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पुढे बघा 8 + 2 10 होतात, कॅरी आला पुन्हा 1, 9 + 1 10, 10 + 3 13, कॅरी आला 1, 1 + 2, आन्सर येईल 3. सो आपला आन्सर काय असणार आहे, 330.805. ओके, तुम्ही सर्वांनी परफेक्ट उत्तर दिलेलं होतं. चला आता पुढे जाऊया. हा जो कोण आहे, सर्वेश. श्रेयस जरा टायपिंग करणं बंद कर, लक्ष देत जा शिकवण्याकडे. चला सोडवा बरं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एक लक्षात ठेवायची सगळ्यांनी, तुम्हाला आतापर्यंत बघा जवळजवळ आता हे 6वं चॅप्टर चालू आहे. त्यानंतर तुम्हाला आतापर्यंत जेवढे पण चॅप्टर सोडवले आहेत आपण, त्या सगळ्या चॅप्टरवरची एक्झाम्पल यायला पाहिजे. मी तुम्हाला मागच्याच वेळेस सांगितलं की तुमची परीक्षा जी आहे ती परीक्षा ही मार्च मध्ये राहणार आहे. लक्षात ठेवा, मार्च मध्ये तुमची परीक्षा असेल किंवा फेब्रुवारीच्या लास्ट जे आहे लास्ट वीक मध्ये तुमची एक्झाम होण्याची शक्यता आहे. सो त्याच्यामुळे प्रिपेअर राहा, व्यवस्थित तयारी राहू द्या. आता दिवाळीची सुट्टी सगळ्यांना 21 पासून आहे ना? हो. सर आम्हाला 22 तारखेपासून आहे. हा, म्हणजे 21 सर आम्हाला 22 तारखेपासून आहे. अच्छा, 22 पण आहे. आम्हाला 15 तारखेपासून सर. ठीक आहे, ठीक आहे. आम्हाला परवापासूनच आहे. ओके, चला आता उत्तर बऱ्याच जणांनी टाकलेलं आहे, आपण चेकआउट करूया. तुम्हाला हे उदाहरण सोडवता घरात काय खडखड वाजते आणि राहिला. काही जणांना लक्षातच येत नाही, आपल्या घरात एवढं खडखड वाजतं तर आपण थोडस आवाज म्यूट ठेवला पाहिजे. ते बघ, ते आहेत वाजणार कोणतं. स्नेहल, आवाज म्यूट ठेव तुझा. एक्झाम्पल बघा, 684.32
जो आहे इथे 32 नाही घ्यायचं, 32 म्हणायचं. प्लस आहे, आता इथे बघा थोडस उलट करून दिलं तुम्हाला मी, 28,963.56. बघा 6 + 2 8, 5 + 3 8, पॉईंटच्या जागेवर पॉईंट घ्या, 4 + 3 7, 8 + 6 14, कॅरी आला 1, देन 6 + 9 15, 15 + 1 16, देन 8 + 1 9 घ्यायचा आणि 2 ॲज इट इज. सो आन्सर येईल 29,647.88. आलं का लक्षात? हो सर, डिव्हायडेशन झालं तर अशा प्रकारे व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. हे झालं की आपण लगेच सबट्रॅक्शन शिकणार आहोत. लिहिलं सर. लिहून झालं ओके. आता बघा डेसिमल फ्रॅक्शन. पूर्वा आणि आबोली, तुम्ही आवाज म्यूट करा बरं तुमचा. बघा एक्झाम्पल आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे. एक उदाहरण मी जरा, असं उदाहरण आहे समजा, याची तुम्हाला सबट्रॅक्शन करायची आहे. कसं करणार? तर सबट्रॅक्शन मध्ये जिथे काहीच दिलेलं नसतं तिथे 0 घेऊन टाकायचे. आता बघा, ज्यावेळेस पण तुम्ही उदाहरण सोडवणार त्यावेळेस लक्षात ठेवायचं 0 मधून 6 मायनस होतोय का रे? नाही. तर मग आपण काय करतो, शेजारचा जो कोणी असतो त्याच्याकडून कॅरी घेतो. म्हणजे इथे काय येणार 10 - 6, युअर आन्सर इज बिकम 4. त्यानंतर बघा पुन्हा इथे काय येणार 10च होईल, पण इकडे कॅरी दिल्यामुळे 9 राहतील. इकडे कॅरी घेतला 7, 9 मधून 5 मायनस केले 4, 7 मधून 2 मायनस करा 5, 6 मधून 3 मायनस केले तर 3, पॉइंटच्या जागेवर पॉइंट घ्या, 5 - 5 0, 3 - 3 0, 9 - 8 1, 8 - 2 6, 2 as it is. तुमचा आन्सर येईल 26,100.3544. लक्षात येते का सर्वांना? येस पॉइंट वर झाला तर काय झालं तर? सर पॉइंट वर कॅरी आला तर मग आला तर पुढे घ्यायचा. समजा इथे 6च्या जागेवर इथे खाली 8 असता असा, तर आपण काय केलं असतं, इथे 16 घेतला असता. कॅरी कोणाकडून घेतला असता? 5 कडून. आलं लक्षात? येस कळतंय का? हो सर. म्हणजे आपला जर Yes, इथे sir. खाली 8 असता तर आपण या ठिकाणी काय केलं असतं, 16 - 8 केलं असतं. इथे काय आला असता, 16 - 8 घेतला असतं तर खाली काय आला असता, 8 आला असता. आलं का लक्षात? आणि इथे 5च्या जागेवर काय राहिला असता, 4 राहिला असता तुमचा रिमेन. हो. कळलं का? मग इथे 4 राहिला असतं, तुम्हाला काय करावं लागलं असतं, Yes. पुन्हा कॅरी घ्यायला लागलं असतं. इथे किती राहिला असतं मग तुमचा, परत 2 आणि इकडे 1, 14 मधून 5 गेले असते 9, इथे परत 2 मधून 3 मायनस होत नाही, पुन्हा कॅरी घ्यावं लागलं असतं. मग बरोबर की नाही? इकडे 8 राहिले असते, इकडे 1, 12 मधून 3 मायनस केले असते, किती राहिले? 9. 8 - 8 मग 0 आला असता. असं करावं लागेल. कळालं का? येस. चला सोडवा बरं पुढचं एक्झाम्पल तुम्ही. बघूया जमतंय का तुम्हाला.
बघा, तुमचे भाऊ बहीण किंवा कोणी जर 8वीला असतील तर त्यांना 8वीला एक NMS म्हणून परीक्षा असते. त्या परीक्षेमध्ये जर पास झाले तर 60,000 रुपये स्कॉलरशिप मिळते. तुमचे जर कोणी भाऊ बहीण असतील तर त्यांना ती परीक्षा द्यायला सांगा. सर कोणती? सर कोणती? NMS. ऍड एनिमी का सर? तुमच्या समोर स्क्रीनवर लिहितो. या परीक्षेचे फॉर्म सुटलेले आहेत. त्याच्यासाठी उत्पन्नाची अट आहे 3.5 लाख रुपये. त्याच्या आतच उत्पन्न पाहिजे. अलग लक्षात त्यांचं असेल त्यांना ही परीक्षा दिल्यानंतर 60,000 रुपये स्कॉलरशिप मिळते. 60,000 रुपये. ही परीक्षा कितवीला आहे? 8वी साठी आहे. हा, तर आन्सर चेक करा ना. 1 मिनिट करतो. सूचना लक्षात आली का सर्वांना? ही परीक्षा कोणाला आहे? फक्त 1 साठी 8वी. ओके. पण नोकरीला नाही त्यांना का? हो, ज्यांचं नोकरीला जरी असले तरी उत्पन्न 3.5 लाखाच्या आत पाहिजे. 3,50,000 च्या आत. ओके, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर नाही भेटत. चला उदाहरणाचं उत्तर बघूया. कोणी कोणी दिलेलं आहे. व्हेरी गुड. वा वा. तुम्हाला सगळ्यांना चॅट बॉक्स मध्ये यश कंसे तुझं उत्तर चुकलंय बघ बरं. कॅरी घ्यायला तू विसरला आहे. काकडे तू काय उत्तर टाकतो आहे? तुझं लक्ष नाही व्यवस्थित त्याच्यावर. यस, बाकी सर्वांनी एकदम परफेक्ट सोडवलेलं आहे. बघा, 246.32 मायनस करायचं होतं 83.465. काय करणार आहोत आपण इथे? काहीच नाही म्हणजे 0. आता 0 मधून 5 मायनस होत नाही म्हणजे आपण काय घेणार इथे? 10 घेणार. 10 मायनस 5 5. देन 1 मायनस 6 होत नाही, कॅरी घेतला, इथे होणार 11. 11 मायनस 6 केलं तर 5 राहणार. 2 मधून 4 मायनस होत नाही, आपण घेणार 12. 12 मायनस 4 केलं तर 8 राहणार. इथे कॅरी दिला म्हणून 5. 5 मायनस 6 5 मायनस 3 आन्सर काय येईल? तर आपला आन्सर येईल 2. पॉईंटच्या जागेवर पॉईंट द्यायला विसरायचं नाही. त्यानंतर 4 मायनस 8 होत नाही, इथे घेणार आपण 14 आणि 14 मधून 8 घ्यायचे म्हणजे इथे 14 मधून 8 गेले, रिमेंडर राहणार तुमचे 6. 1 ऍज इट इज. आन्सर काय येत आहे? 162.855. सर्वांनी एकदम परफेक्ट आणि करेक्ट उत्तर दिलेलं आहे. चला पुढे बघूया. दुसरं उदाहरण नंतर तो व्यवस्थित सोडवा. चला सर्वांनी. आणखी एक गोष्ट सांगायची आहे. आता जर तुमच्या तुमच्या आसपास किंवा जवळ कोणी जर इंडियन आर्मी परीक्षेचं जर ग्राउंड कोणी केलेलं असेल आणि त्यांना 13 ऑक्टोबर 13 नोव्हेंबरला 13 नोव्हेंबरला त्यांची एक्झाम आहे. कुठली? इंडियन आर्मी. ही एक परीक्षा आहे. या परीक्षेमध्ये जर तुमच्या शेजारी कोणी असेल किंवा BSF बॉर्डर सुरक्षा फोर्स
या परीक्षांची जर कोणी तयारी करत असेल, 11वी-12वीचे मुलं आहेत किंवा FY SY चे जे कॉलेजचे मुलं आहेत, त्यांच्यापैकी जर कोणी तयारी करत असेल तर आपले दरवर्षी या परीक्षांचे 100% रिझल्ट असतात. कोणी फेल होत नाही आपल्याकडे. कोणी तयारी करणारा असेल तर त्यांना तुम्ही क्लाससाठी सांगू शकतात. त्याचेही आपल्या बॅच चालू झाले आहे. ही बॅच निवासी असते लासलगावला. सर माझी आहे. मला लक्षात जे कोणी असतील ते तुमचे भाऊ वगैरे कोणी करत असतील तयारी तर त्यांना सांगा तुम्ही. सर माझी आहे. काय भाऊ ओके, तुझे भाऊ आहे ना, मग त्यांना सांगा. माझा नंबर दे त्यांना, यस मग मला कॉल करायला सांग. यस सर. नंबर लिहून घे, लागल्यास त्यांना देऊन टाक. यस सर. बर, चला आता उत्तर बघूया आपण. सर लिहूया. ओके, तुम्हाला हा जो नंबर आहे 2832 मायनस करायचा आहे आपल्याला 825.681. काय करणार आहोत आपण, इथे 0 घेणार. आता बघा, तुम्हाला आपण शिकल्याप्रमाणे काय शिकलो होतो आपण, की जर तुमच्या नंबरला इथे होत नसेल तर आपण तिथे कॅरी घेत असतो. मग आता इथे 10 - 1 9, 1 - 8 केला होत नाही, इथे 11 - 8 करावं लागेल, 3 राहील. 2 मधून 6 मायनस होत नाही, कॅरी घ्यायचा 6 कडून, इकडे राहिले 5, नंबर होईल 12. 12 - 6 6, पॉईंटच्या जागेवर पॉईंट लिहा. 5 मधून 5 मायनस केले 0, 9 - 2 7, 8 - 8 0 and 2 as it is. So तुमचा आन्सर असेल 2070.639. पुढचं एक्झाम्पल लिहूया. -986425 minus 32.563. करा बरं, बघूया कोण सर्वात फास्ट उत्तर देतंय. रुद्र पाटेकर, तुझा आवाज आपला सॉरी, तू डबल रिक्वेस्ट का टाकली रे? सर ते इंडियन आर्मीचे पेपर आहे का? हो, ते मोठ्या मुलांसाठी असतात जी तयारी करतायत यस त्यांच्यासाठी. सर. सर त्यांचे पेपर बोलवले त्यांना. हो, 13 नोव्हेंबरला पेपर आहे त्यांचा, 13 नोव्हेंबर. यस सर. 13 नोव्हेंबरला बोलविले त्यांना. हो बरोबर. मग असेल कोणी तर त्यांना सांगा. यस सर. चला आता आपण उत्तर बघूया. याच्यातून मायनस करायचं आहे आपल्याला 32.563. बघा, आता इथे आपण 0 घेणार आहोत. आता काय करायचं आहे, आपण 0 घेतल्यानंतर तुम्हाला जसं सांगितलं होतं त्याप्रमाणे इथे
झिरोच्या ऐवजी इथे 10 होईल. 10 मायनस 3 केला तर 7. 5 मधून 6 मायनस होत नाही. इथे काय, इथे कॅरी दिला होता, इथे 4 राहिले होते. इकडून कॅरी घ्या, इथे नंबर होईल 14. 14 मायनस 6 8 राहील. 1 मायनस 5 होत नाही, कॅरी घ्या 3 कडून, इथे 2 राहणार. इकडे 11 होईल. 11 मायनस 2 सॉरी 5 इथे येणार 6. पॉइंट द्या इथे. त्यानंतर 2 मधून 2 गेले 0. 6 मधून 3 गेले 3. 8 ऍज इट इज आणि 9 ऍज इट इज. आलं का लक्षात सर्वांना? येस सर. हम्म. हो सर. देऊ का पुढे एक्झाम्पल? येस सर. चला सर्वांवर सगळ्यांनी एवढं एक उदाहरण झालं की सर ऍडिशनचं आहे का? हो हो. सर आन्सर 650. चॅट बॉक्स मध्ये उत्तर, उत्तर सार्वजनिक नाही सांगायचं. सगळ्यांना त्यांचं सोडून द्यायचं. सर मग टीच मी टॅब वर मिळेल का? हो, नोट सेक्शन मध्ये. याची पीडीएफ नाही ना, हे नोट्स मध्येच बघायला भेटेल. ओके. सर आमच्या मोबाईल मध्ये ते बघता नाही येत. काय काय? येस, व्हेरी गुड. सगळ्यांनी परफेक्ट उत्तर पाठवलेलं आहे. त्या प्रश्नाचं उत्तर काय आलं आहे तुमचं? तर त्या प्रश्नाचं उत्तर येतं 6515.816. बरोबर ना? हे चालू आहे सगळ्यांचं? सर नाही 4. येस सर. सर 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 माझं 451.5.816 चुकलंय, तुम्ही चुकीचं शोधलं. तू सबट्रॅक्शन केली, तुला ऍडिशन करायची होती. 5158.816 असं आलेलं आहे. कळालं का? हो सर. सर ऍडिशन करायची होती ना. येस सर. मग इथे चिन्ह बघितलंच नाही ना तू? बाय सर. ऍडिशनच आहे ना बर. सर. हम्म. बाय सर. मग चार्ट बाय सर. बाय सर.